श्री स्वामी समर्थ. मंडळी, मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुमचं आयुष्य खरंच बदलायला काय लागतं? टॅलेंट, लक, मोटिवेशन? नाही, फक्त एक गोष्ट, कन्सिस्टन्सी. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे? आपण 2 दिवस कन्सिस्टंट राहतो आणि मग तिसऱ्या दिवशी गायब होतो आणि हळूहळू आपण स्वतःवरचा विश्वासच गमावतो. आता इमॅजिन करा की तुम्ही रात्री ठरवता, उद्यापासून मी सिरियस होणार. सकाळी अलाराम वाजतो, तुम्ही उठता देखील, 2 सेकंद विचार करता आणि अलाराम बंद करून तिथे झोपून जाता. मग इथे कन्सिस्टन्सी तुटते, कारण आपण मोठ्या गोष्टींवर फोकस करतो. पण जिंकायचं असतं ते लहान लहान डिसिजनमध्ये. बघा, तुम्ही जिमला जात नाही कारण तुम्ही आळशी नाही आहेत, तुम्ही जात नाही कारण तुम्ही रोज जाण्याचा सिस्टीम बनवला नाही, तुम्ही स्टडी करत नाहीत कारण तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट नाही असं नाही, तुम्ही स्टडी करत नाही कारण तुमच्याकडे फिक्स्ड असा टायमिंग नाही आहे, तुम्ही काम कंप्लीट करत नाही कारण तुम्ही मूडवर जगताय. आणि हा एक पॅटर्न आहे, मोटिवेशन, ॲक्शन, ब्रेक, गिल्ट आणि मग स्टॉप. ही सायकल रिपीट होत राहते आणि आपण त्यातून बाहेरच पडत नाही. मग आता सोल्युशन काय? खूप सिम्पल आणि इझी आहे. पहिली गोष्ट, कन्सिस्टन्सी म्हणजे मोठं काही करणं नाही, कन्सिस्टन्सी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी रिपीट करणं. दुसरी गोष्ट, तुम्हाला रोज परफेक्ट राहायचं नाही, तुम्हाला रोज फक्त प्रेझेंट राहायचं आहे. तिसरी गोष्ट, तुमचं फ्युचर तुमच्या मूडवर नाही तर तुमच्या रुटीनवर ठरतं. त्यामुळे एक रूल नेहमी लक्षात ठेवा, नो 0 डे. आज मूड नाही, ठीक आहे, पण 5 मिनिट तरी करा. कारण सत्य असं आहे की तुम्ही जे रोज करता तुम्ही तसेच बनता. मग इमॅजिन करा, जर तुम्ही रोज पूर्ण 365 दिवस रोज थोडं थोडं केलं तर तुम्ही कुठे असाल? आणि जर काहीच केलं नाही तरी ते तुमचे 365 दिवस असेच वाया जातील. डिफरन्स फक्त इतकाच आहे की तुम्ही त्या दिवसांचा वापर करता की वाया घालवता. म्हणून आजपासून एकच फोकस ठेवा, परफेक्ट नाही, प्रेझेंट राहायचं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करा नो 0 डे. आणि हो, स्वतःला प्रॉमिस करा, यावेळी मी थांबणार नाही.